एकंदरीत जो तपास चालला आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी आहात का तपासावर? काय 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय. हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्याने दिसत. मला माहिती आहे ते. आपण म्हणताय की या प्रकरणापासून लक्ष विचलित होऊ नये असं कोणीही बोलू नये किंवा विषय डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न मी डायव्हर्ट करतच नाहीये. तुम्ही करत नाही. मी पक्षातले सगळेच नेते जे आहेत ते तुमच्याच वरती बोलतायत, ते तुम्हाला माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते माय फोकस संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झालेत, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे, दाऊदपूर, तिथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत. स्वतः कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीचे अशा पद्धतीनं हे दिसत असेल तर मी तुम्हाला देतो. हे 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांची लोकेशन तपासा बरं का. हे देणार आहे SP साहेबांना. मी गुंड येणार 150, 4 अधिकारी असते ड्युटीवरती. आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते. जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झालाय. अहो, परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव, ढोक काय जे गाव आहेत, वडगाव नावाचे गाव आहे, त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं. आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बूम जे समोर ठेवलेत ना, एकदा 2 गावांना भेट देऊन या. एक ते वडगाव, ते दाऊदपूर आणि ते थर्मल. आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागलाय. कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात. कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे. हा, तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतोय ना. तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी. 600 पैकी 300 इटभाट्या जर एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलंय. आणि मोजणी करावी. आणि जे आणतात ना, डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला. ते ज्यांचं नाव ज्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढं आणत नाहीत. दुबेंना दबावानं आणतायत ते. दुबे फॅमिली मला बी माहिती आहे बरं का. अहो, सोमनाथ आप्पा हलगे त्यांचे वडील बरं का, त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथरावजींना मदत केली. त्या दुबे हे जे विकासराव दुबे हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणसं आहेत. यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून नेल्याच्या नंतर आरोपी दाखवला जातो एक आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला. 15 लाख का 25 लाखात मिटवलंय. सुधीर भाऊ मुनगंटीवारांना विचारा, त्यांचे नातेवाईक आहेत ते. आणि इथं योगेश म्हणून एक पोरगा आहे त्यांचा नातेवाईक, त्याला विचारा बीड मधला, त्याचा फोन नंबर देतो मी. सीआयडीने 2 महिलांवर मागच्या 2 दिवसापासून जबरदस्त नजर ठेवली. काल एक महिला केजमध्ये